नेटवर्क काम नाही करून राहिलं ना, धांदलच आहे फॉर्म भरायची. झाला का माझा फॉर्म कंप्लीट भरून? हो कंप्लीट भरून झाला. आता इथं सगळे डॉक्युमेंट अपलोड केले. आता अंगणवाडी सेविकापाशी जमा करा आणि पोचपावती घे जा. पोचपावती घ्यायला विसरू नका. हो पोचपावती तर घ्याच लागेल, नाही तर म्हणून फॉर्म मापाशी दिलाच नाही आणि ते करण गायब असं होते. जा मग गर्दी कमी करा. बरं झालं बापा या बैऱ्या शोभाच्या आधी माझा फॉर्म भरून झाला, नाही तर बस इथं किती घंटे लागत होते काही समजत नव्हतं मला. काय म्हणलं काकू? कोण बैर आहे? माझ्या वाद्य नम्राने येणार आहे ते बैरी आहे. ऐकायला कमी येते, मोठ्यानं बोला लागते, येलाले बेल लावते. ते कशा कशा बायासोबत आता माया पाला पडते काय माहिती. हे फॉर्म भरायचं नाही भरलं तर तिकडून जुलूम आहे. काम तर करावंच लागेल, पोट तर भरावंच लागेल. येऊ दे बा जसे येईन तशा. जावई शोभा तुझा नंबर आहे. आता काय म्हणलं माय बंपर? मी काय सांगितलं बंपर? मी का दारू पितो? अहो तुझा नंबर आला म्हणलं. बैऱ्या भोळ्याची ऐकू येत नाही, चालली फॉर्म भराले. 1500 रुपये पाहिजे फॉर्म म्हणलं भराले. नंबर आला माया. हो जा काकू तुमचे डॉक्युमेंट द्या. बरोबर व्यवस्थित भर जा बापा फॉर्म. हो काकू व्यवस्थितच भरतो. काही नंबर लागते रे बापा, काय सांगा. भूक लागून राहिली, पोटात काव्य बंगून राहिली. काय घेऊन ये ना इथून एक तवा इकत आण आणि एक हे आण शेगडी. इथं लाईटचं बिल आहे इथंच लावून 2-4 अंडे आण, बुर्जी करू आणि खाऊन घेऊ. पाणी कुठं आहे? पाण्याच्या बॉटल विकत घेऊन येऊ. हो आता महिन्याचे 1500 रुपये भेटतच आहे आपल्याला. घरचा स्वयंपाक कमी करून बाहेरचा जास्त खात जाऊ असंच ना. 1500 रुपये जरी भेटत आहे आपल्याला, पण याचा उपयोग चांगल्या कामासाठीच करू, लेकराच्या शिक्षणासाठी करू. हे काकू जेवण करून आली का? कशी झाली? लय वेळ लागते इथं. आज कुठे जेवण? आज बिचारी चतुर्थी आहे ना. लेकराची बुद्ध्या चांगल्या झाल्या पाहिजे म्हणून, लेकरं हुशार झाले पाहिजे म्हणून चतुर्थी धरली आहे. चतुर्थीचा उपास आहे ना. हे 1500 रुपये भेटेल, हे लेकराच्यासाठी खर्च करशील. पैशाची काय किंमत नाही. लेकरं चांगले निघाले हेच लय कमावल्यासारखं होते. मग लेकरावरच खर्च करायला लागेल ना. हो काकू ते खरं आहे. सगळ्यात मोठं धन तर लेकरच आहे. लेकरं जर चांगले निघाले लाख कमावल्यासारखं वाटते. आणि तेच जर व्यसनी दारू पिदाळी निघाले तर बस आपल्याला माती खातच काम आहे. लेकरू चांगले निघण्यासाठी त्याला संस्कार बी चांगले द्यावे लागते. ते लेकरू चांगले निघते त्याच्यासोबत आपणच अरे तुरे नाही बोललो तर ते आपल्यासोबत अरे तुरे करत नाही. शिवाजी महाराजाले त्याच्या आईनं कसं शिकवलं पा लक्षात घ्या, तसंच आपल्या लेकराला शिकवा लागते. ते लेकरू प्रामाणिक निघते. जर मायबाप भिंडो कसले तर मग काय लेकराचा कसूर राहील. काही मायबाप भिंडो खाय. आता पैसे भेटते हे भेटते ते भेटते त्याच्या जोरावर अलग राहते, खाते मस्त मजा करते. लेकरात याले पाहत नाही पैसे आहे तोपर्यंत, आणि लोक त्याच्या लेकरावर दोष देते. पाय बापा मायबापाला लेकरं पोसत नाही. हो बापा काही जुन्या पिढीचे जे म्हातारे आहे ना लयच जिद्दी स्वभावाचे आहे. त्याला वाटते मापाशी आहे तर काहीच काय आहे. लोक लेकरालेच म्हणते मायबापाला पोसत नाही, मायबाप इकडे राहते दुसरी इकडे खाते. म्हणून म्हणतो ज्याचं त्यालाच माहीत राहते. लोकाले काय आहे बोंबा कराले. सांगा बरं काकू तुमचं नाव सांगा. पहिल्या नंबरवर तुमचं नाव भरा लागते पूर्ण. बापा पहिले माझ्या गावाची विचारता का? कोणतं गाव? पहिले का गावच लिहा लागते का? गाव नाही म्हणलं काकू, गाव नाही म्हणलं. नाव तुमचं काय आहे पूर्ण नाव? नाव म्हणलं तर माझं नाव आहे शोभा बबनराव बैराळे. अहो काय बैराळे नाव शोभते या बाईले? बैरी आहे तर बिलकुल शोभून दिसते असं नाव येईल. लग्नापूर्वीचं नाव काय होतं तुमचं? नाही बाबा माझ्या पूर्वी नाव नाही आहे. मी म्हणतो काकू लग्नाच्या आधी काय नाव होतं तुमचं? लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तुमचं नाव, तुमच्या बाबाचं नाव, तुमचं नाव. लग्नापूर्वी मला काही जण झिपरी म्हणे, काही जण मसाळ म्हणे, काही जण मस्कामाय म्हणे, अलग नावाने. काही जण बाली म्हणे, काही जण लाडली म्हणे. कोणतं नाव सांगू? जे तुमच्या शाळेत मी नाव असन ते. शाळेत माझं नाव शोभा होतं, शोभा बंडू बेताले. आता लग्नानंतरचं नाव सांगा. आताच तर सांगितलं बाबा माहेरच्या इकडलं नाव. आता लग्न झाल्यावरचं नाव. लग्न झाल्यावरचं म्हणता शोभा बबनराव बैराळे. पत्ता सांगा पूर्ण. गाव हेकलवाडी, तालुका बिनधासपूर आणि जिल्हा धावलगिरी. आता नंबर 2 वर आहे तुमचं जन्मदिनांक, तारीख, महिना सांगा. माझा जन्म दिनांक आहे 1/10/1970. 3 नंबरवर आहे संपूर्ण पत्ता लिहिला आपण. आता जन्माचे ठिकाण सांगा तुमचे, कुठे जन्म झाला ते. माझा जन्म माझ्या गावातच झाला. दवाखान्यातही नाही झाला, कोणा शाळेतही नाही झाला, कोणा कुठेच नाही. नॉर्मल डिलिव्हरीत माझा जन्म झाला असे माझे आई बाबा सांगत होते. एवढं नाही सांगा लागत काकू, फक्त जन्म कुठे झाला ते सांगा. त्या गावाचं नाव सांगा. गावाचं नाव सोमखेड. तालुका जिल्हा ते बी सांगा लागते का? तर तालुका आहे माझा एकलकोडी आणि जिल्हा आहे खापरी. ग्रामपंचायत कोणती आहे? ग्रामपंचायत सोमखेडची. पिनकोड नंबर सांगा. पिनकोड नंबर आहे 444015. पिनकोड नंबर बरोबर पाहिजे हां, चुकीचा नका देऊ. बापा 1500 रुपये पाहिजे ना, मग बरोबर सांगेन ना. आता 5 नंबरवर आहे तुमचा मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक. माझ्यापाशी तर मोबाईल नाही आहे. माझ्या नवऱ्याचा सांगितला चालते का? हो नवऱ्याचा सांगा, सासऱ्याचा सांगा पण सांगा. लिहा मग 72 73 88
8200. आता आधार नंबर त्या झेरॉक्सवर पहा, तेच लिहा. मला काही एवढा मोठा नंबर सांगता येत नाही. ठीक आहे. पैशासाठी येणं होते. आधार नंबर लय मोठा आहे, एवढा सांगता येत नाही. वा वा, कसे माणसं येते रे बापा, कशा बाया आहे. शासकीय इतर योजनेचा लाभ घेतला का? नाही बापा, लाभ घेतलाच नाही. संडासही बांधला आम्ही, स्वतःचं मंगळसूत्र मोडून संडास बांधला. संडासचे बी पैसे अजून भेटले नाही. आणि सिलेंडर फुकट निघाले, पण त्याच्या आधीच आम्ही सिलेंडर घेतले. योजना आम्ही पुढे चालवत आहे ना, योजना आमच्या मागं येतात. कोणाच योजनेचा फायदा होऊन नाही राहिला. 1 ते 7 पर्यंत आपण माहिती भरली पूर्ण. आता 8 ते 12 पर्यंत माहिती भरायला लागते. 107 एवढी माहिती भरायला लागते का? 107 नाही म्हणलं मी, 7 पर्यंत माहिती भरली. आता 8 ते 12 पर्यंत भरायला लागते. बैरीचे काय बैरी बाई आहे रे बाबा हे. मग सांगा ना बाबा, पुढे काय माहिती भरायला लागते 8व्या नंबरवर? 8व्या नंबरवर वैवाहिक स्थिती काय आहे ते लिहायला लागते. वैवाहिक स्थिती ते कशी असते? मॅड करते रे बाबा बाया हे. वैवाहिक स्थिती म्हणजे विवाहित आहा का, घटस्फोटित आहा का, विधवा आहा, असं. विधवा आहा का तुम्ही? नाही बाबा, माझा जिवंतपणे नवरा मारता का? माझा एकच तर नवरा आहे. लोकाले का मग डझनभर नवरे असते का? काही बायाला आहे ना बापा, 2-2, 3-3 नवरे आहे. म्हणून म्हणतो माझा एकच नवरा आहे. म्हणजे तुम्ही विवाहित आहात ना? विवाहित लिहा लागेल. हो, विवाहित आहे. आता 9व्या नंबरवर तुमचे खाते कुठे आहे? मी तर बाबा घरीच खातो, मी कुठे खात नाही. तसं नाही म्हणलं, तुमचं बँक खातं कुठे आहे त्याचा तपशील द्यावा लागते. माझं बँक खातं सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बँक खातं धारकाचं नाव म्हणजे याच बाईचं नाव लिहावं लागेल. बार विचारून नसल्याचे टाईम बरबाद होऊन राहिला मला. नाव लिहून टाकतो बाबा. बँक खातं क्रमांक, माझं बँक खातं क्रमांक आहे 3344 02 95. 3344 02 90. आता FIC कोड नंबर सांगा, ज्या बँकेचं तुमचं खातं आहे त्या. FIC कोड 7515. हा FIC कोड खूप महत्त्वाचा आहे, कारण पैसे येईन 1500 रुपये तर याच बँकेत येईन. या कोडचा उपयोग करूनच येणार आहे. काकू, तुमचा आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का? 10व्या नंबरवर आहे. हो बापा, बँक खात्याला जोडला आहे. ज्या बँक खात्याला आधार कार्ड जोडला असेल, लिंक असेल, त्याच बँकेचं खातं नंबर द्या. आता 11व्या नंबरवर आहे नारी शक्ती प्रकार. नारी शक्ती प्रकार म्हणजे बाईचाच प्रकार. बाई कशी आहे काय लिहा ना. 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 कान आहे, 2 नाक आहे, असं काही. तसं नाही. तुम्ही म्हणजे कोण्या याच्यात काम करता का? अंगणवाडीची सेविका आहे का? अंगणवाडी मदतनीस आहे का? पर्यवेक्षक शिक्षक आहे का? ग्रामसेवक आहे का? वार्ड अधिकारी आहे का? शेतू सुविधा केंद्र आहे का तुमच्या घरी? का तुम्ही सामान्य महिला आहे? सामान्य महिला कितीवर आहे ते करा. सामान्य महिला 7वर आहे. 7वर खून करतो मग. हो, सामान्य महिलाच करा. मी कुठे बा अंगणवाडी सेविका आहे, हे आहे, लोकांच्या मजुरीला जावं लागते. आता 12व्या नंबरवर आहे, तुम्हाला 6 कागदपत्र अपलोड करावं लागते, ते सादर करा. पहिला आहे आधार कार्ड, दुसरा आहे आदिवासी डोमेस्टिक सर्टिफिकेट, तिसरा आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेची टीसी किंवा 15 वर्ष आधीचा ठोस पुरावा किंवा निवडणूक ओळखपत्र बी चालते. उत्पन्नाचं प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड, हमीपत्र, बँक पासबुक, झेरॉक्स, अर्जदाराचा एक फोटो म्हणजे तुमचा एक फोटो. आणि हमीपत्र जोडा लागेल ना. इथपर्यंत अर्ज भरणं पूर्ण झाला आहे. आता तुम्ही अंगणवाडी सेविकापाशी हा अर्ज देऊन द्या आणि पोचपावती घ्या. पोचपावती घ्यायला विसरू नका, नाही तर कुठे अर्ज गाढ झाला तर मग. हो बापा, पोचपावती तर पहिले घ्या लागेल, नाही तर कुठे अर्ज टाकून द्या म्हणून अर्ज भरलाच नाही. 1500 रुपयाची गोष्ट आहे, पोचपावती तर घ्याच लागेल. तर मित्र, इथपर्यंत आमचा अर्ज भरणं पूर्ण झाला. तरी तुम्ही या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. हो मित्र, चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. जेव्हा बी आम्ही व्हिडिओ अपलोड करील तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तरी चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.